साहेबांनी या कमळामध्ये विश्रांती घेतलेली आहे. आणि मला माहित नाही मी किती दिवस चालवू शकेन, माझी लायकी पण नाही याला पेंट करायची, पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने होत असतं. ईश्वराने, बाबांनी, भगवान बाबांनी मला आशीर्वाद द्यावे की ज्या कुळात जन्मले त्या कुळाचा, ज्या वंचित समाजात जन्मले, म्हणजे जात नाही म्हणत बरं का, मी या मराठवाड्यातला मी सगळ्याच वंचित आहे ना. काहीतल्या पाणी काही जात बघून येतं का की बाबा ह्याच्यामुळे येतं त्याच्या येत नाही त्याच्या येत नाही असं नाही ना. सगळेच वंचितच नाही विकासापासून. त्या वंचितात जन्माला आले, ज्या भागात जन्माला आले आणि ज्यांना मी जन्म दिला त्यांचं उत्थान आणि त्यांचा उद्धार करण्याची क्षमता ही माझ्यामध्ये यावी. न्यायदेवतेचा तराजू जसा हातामध्ये असतो आणि त्या तराजूमध्ये खरं खरं आणि खोट्याला खोटं असतं, तसं खरं आणि खरं खोटं करण्याची शक्ती माझ्यामध्ये यावी. आणि आपल्या जीवनामध्ये मुंडे साहेबांनी जो मंत्र दिलाय त्या मंत्राला कधीही मी मुठमाती देऊ नये एवढी माझ्यामध्ये नेहमी शक्ती असावी. काय मंत्र येतो? मी थकणार नाही, मी रुकणार नाही, मी कोणासमोर कधीही झुकणार. मी उठणार नाही, मी मातणार नाही, मी घेतला वसा टाकणार. तुमच्यापैकी काही लोकांना हाताने पाठीत गपाटा म्हणू शकते, काही लोकांना तुझ्या चुकाने तू बाबाच म्हणू शकते. हे बघा हसायला, मी कधी पाठीत खंजीस खुपवणाऱ्याची औलाद नाही. जे आहे ते समोर आहे, जे आहे ते स्पष्ट आहे. खोटेपणा हे माझ्या रक्तात नाही. आणि म्हणून याच्या कमळात माझा बाप विश्रांती घेत आहे. उद्या वेळ आली तर इथेच माझी विश्रांती होईल. हे माझ्या आयुष्याचा प्रवास. त्याच्यामुळे माझ्या मी जेव्हा लहान होते ना एवढीची पंकुताई म्हणायचे लोक मला, पंकुताई साहेब म्हणायचे पंकुताई. तर एवढी होते तेव्हा मी कुणाला भेटायचे 12-13 वर्षाची असताना. इथं नाही भेटायचे तुम्हाला कोणाला. प्रवीणजी बाबा म्हणायचे सुंदरलालजी पटवाले, मी मध्य प्रदेशात प्रभारी आहे, अर्धा तास गप्पा मार. बाबा म्हणायचे विजयाराजे शिंदे आले आहेत, त्यांच्याशी बस चहा पाणी